सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली ही संस्था गेली अनेक दशकांपासून रायगडसह नवी मुंबईत ज्ञानदानाचं पवित्र कार्य करते। शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांनी 1941 मध्ये लावलेल्या ह्या शिक्षण संस्थेच्या रोपट्याचं रूपांतर आता वटवृक्षात झालंय। शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांनी स्वर्गीय वसंतराव ओसवाल यांच्यावरती त्या काळी अत्यंत विश्वासानं सोपवलेली जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे आणि कर्तव्य तत्परतेनं पार पाडली आहे। ही शैक्षणिक संस्था नावारूपाला येण्यासाठी ओसवाल यांचं योगदान मोठं आणि अतुलनीय राहिलंय। सध्या परिस्थितीमध्ये स्वर्गीय वसंतराव ओसवाल यांच्यानंतर संस्थेचं अध्यक्षपद रिक्त झाले। यावेळी सो शैक्षणिक संस्थेचा कारभार ओसवाल आणि लिमये एकत्र पाहणार असल्याचं प्रतिपादन सौ गीताताई पालरेचा यांनी केले। पालीमधील कार्यालयामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालरेचा आणि संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। ह्या पत्रकार परिषदेत संचालक मंडळातील पदाधिकारी आणि वसंतराव ओसवाल यांच्या कन्या गीताताई पालरेचा तसंच ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश कारखानीस, ग. राम म्हात्रे सर, रमेश साळुंखे, हर्षा चांदोरकर उपस्थित होते। गीता पाडण्याचा मेष ओसवाल किंवा रवी लिमये म्हणून नाही, हे मी स्पष्ट सांगतो।